सर, हेच ते तिघ ज्यांना भिडे साहेबांच्या घराच्या चावीबद्दल माहिती आहे. अरे हा सगळा काय प्रकार आहे भिडे भाऊजान? हे पोलीस आम्हाला मैफिलीमधून असं कसं काय उचलून आणू शकतात? का आणलंय बरं पोलिसांनी आम्हाला इथे? काय झालंय तरी काय? आम्हाला का उचलून आणले? कारण भिडे मास्तरांच्या घरी चोरी झाली. बघा, आय एम सॉरी, तुम्हा तिघांना माझ्यामुळे थोडा त्रास झाला, पण पोलीस फक्त तुम्हाला काही प्रश्न विचारतील आणि मग सोडून देतील. हा निर्णय मुंबई पोलीस घेईल, एक शिक्षक नाही. हाताची घडी आणि तोंडावर बोट म्हणजे तोंडावर बोट. मी म्हणालो तोंडावर बोट म्हणजे तोंडावर बोट. काटू काटू. ओ आय एम सॉरी. अरे भिडे भाऊजान, आम्ही तर तुम्हाला इल्तजा केली होती की तुम्ही आमची मैफिल ठेवा आणि आमची शेरो शायरी ऐका, आणि इथे तर तुम्हीच आम्हाला सवाल जवाब करताय. ओ शेरो शायरी, गपचूप तिकडे उभं राहायचं. ज्यांच्यावर आम्हाला संशय आहे त्या सगळ्यांची चौकशी होणार. तुमचं नाव आणि काम सांगा. बाबू इलेक्ट्रिशियन. तर तू सकाळी भिडेच्या घरी आला होतास? हो साहेब. तू सकाळी 10:30 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत कुठे होता? सर, ते शेजारच्या वृंदावन सोसायटी मध्ये लाईटचे काम करत होतो. वृंदावन सोसायटी? सगळे गुन्हेगार असंच म्हणतात की जिथे गुन्हा घडला होता तिथे आम्ही नव्हतोच. आता कळेल लवकरच. आणि तू कोण आहेस? मांटू घोसाल सगळ्यात घोसळ्या. मैफिलीमधून उचललेला आहे घनसू घायल जमालियाला. मी तुला नाव विचारलंय, नाव सांग. नाव? माझ्या अदाकारीचा जमाना आहे पागल, नाव आहे माझा घनसू घायल. मार खाणार हा. अच्छा, घायल. अरे सर, तुम्ही मला ओळखलं नाही? ते जेठा भाऊच्या दुकानाचे लिकेज आम्ही दुरुस्त केले होतं ना, तेव्हा तुम्ही आम्हाला उचलून नेलं होतं. तुम्ही म्हणजे तुमचे सहकारी. आता तर तू म्हणालास की तू शायर आहेस. अरे म्हणजे मनाने मी शायर आहे, काम फक्त प्लंबरिंगचं करतो. म्हणजे मला असं म्हणायचंय की मी शायर आधी आहे आणि प्लंबर नंतर. ओ, आणि फावल्या वेळात चोऱ्या करतोस. चांगली सवय. अरे मिया, काय बोलत आहात? आम्ही आजपर्यंत कोणाची शायरी नाही चोरली आणि तुम्ही आम्हाला चोर समजून इथे घेऊन आलात? हे चुकीचं आहे. बरं, ठेवला विश्वास, तुम्ही चोरी नाही केली. मग 10:30 ते 11च्या दरम्यान भिडेच्या घरी काय करत होता? अरे आम्ही उत्तम नगरच्या मुशायरीत होतो. हा. बापूजी, सकाळी सकाळी पण मैफिल असते? अरे मला काय माहिती त्या. तिकडे शेरो शायरी चालू होती, आमच्यावर पैसे उडवत होते. पैसे माहोल बनत चालला होता. लोक वा वा करत होते आणि आम्ही त्यांनी दिलेली दात उचलणार एवढ्यात तुम्ही आम्हालाच उचललं. एक दांडका बसला ना शायर, तर सगळं खरं बाहेर पडेल. अहो साहेब, मी तर एक शायर आहे. जन्मभर मी शायरीची इल्तजा करत आलोय. विचारा भिडे भाऊजानला. काय भिडे भाऊजान? शायरीची पूजा झाली की भिडेच्या घरी चोरी केली? अरे तुम्ही सगळे मिळून मला फसवत आहात. जेव्हा कधी आम्ही तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतो तेव्हा पोलीस पण आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये येते. त्या दिवशी पण असंच झालं होतं आणि आज पण असंच झालं. अरे मैफिलीच्या मध्ये हे असे पोलीस कुठून येतात आम्हाला काहीच कळत नाही. शायर खूप बोलतोयस. गुपचूप तिकडे उभा राहा, नाहीतर सरळ कोठडीमध्ये टाकून देईल. गुपचूप तर उभा आहे. तू कोण आहेस? साहेब, मी दयालू पांडे, पेपरवाला. पांडे? गाव कुठलं तुझं? मी बनारसचा आहे. अच्छा, आमचं गाव पण बनारस. तुम्ही पण बनारस आहे? बनारस मध्ये कुठे सर? माझं गाव जगापूर आहे. अरे वा, हे तर माझ्या गावात निघाले. बनारसचा राहणारा आणि चोऱ्या करतोस? नाही साहेब, मी काहीच नाही केलंय. मेहता साहेब, काही विडंबना आहे ना? विडंबना? विटंबना? हा, विटंबना. हा. ज्याचं नाव चालू आहे तो इन्स्पेक्टर आहे आणि ज्याचं नाव दयालू आहे तो चोर आहे. खरं खरं सांग, तू भिडेच्या घरी आला होतास की नाही 10:30 आणि 11च्या दरम्यान? साहेब, मी गोल्डन प्लाझाच्या ऑफिस मध्ये पेपरचे पैसे घ्यायला गेलो होतो साहेब. तुम्ही सगळे कुठे होतात आणि काय करत होतात हे आता समजेल. अरे मी हे काय बोलत आहात तुम्ही? मी तुमची आता लगेच उत्तम नगरच्या सेक्रेटरी बरोबर बोलणं करून देतो. त्यालाच विचारा आम्ही कुठे होतो. दीड शाण्या शायर, जेव्हा तुला विचारलं जाईल तेव्हाच उत्तर दे. गपचूप उभा राहा तिथे. वरचा तुम्हाला माफ करो एवढंच म्हणेन मी. तुम्ही एका शायरला शायरी करण्यापासून थांबवत आहात. तो रिक्षावाला नाही आला अजून? सर, तो आला. साहेब, रिक्षावाला भेटला. हा रिक्षावाला आहे? वय साहेब, हा तेली गली मधून भेटला. अरे साहेब, आपल्याला कायला पकडेला आहे? त्याचं काय माहिती का? कसं माहित असेल याला? तुला यासाठी पकडण्यात आलंय कारण भिडे मास्तरच्या घरी चोरी झाली आणि तुझ्यावर संशय आहे आम्हाला. अरे साहेब, आपण काहीच चोरी नाही केली. भिडे हा तोच रिक्षावाला आहे.
भिडे, मी तुला विचारतोय की हा तोच रिक्षावाला आहे का? ओ गुड मास्तर, तुमच्या चांगल्या वागणुकीमुळे तुम्ही तुमच्या तोंडावरचं बोट काढू शकता. गुड, शिका काहीतरी. हा तोच रिक्षावाला आहे का? हो हो पांडेजी, हा तोच रिक्षावाला आहे. काय रे, तू फाटलेल्या नोटांना चिकटपट्टी लावून त्याच नोटा इतरांना चिकटवतोस? साहेब, नोट चुकीची असू शकते पण आपला इमान नाही. आपण चोरी नाही केली आहे. वाह, एक आहे जो शायरीवर शायरी करत सुटलाय आणि दुसरा डायलॉग वर डायलॉग मारत सुटलाय. नोट चुकीची असू शकते पण माझं काम कधी चुकीचं असू शकत नाही. पाटील, हे लोक असं नाही ऐकणार. यांच्यावर 3rd डिग्री वापरावी लागेल. अरे साहेब, आपण काही नाही केलं साहेब. या सगळ्यांना जीप मध्ये टाका आणि घेऊन चला. अरे हे काय चाललंय भिडे भाऊजान? 1 डिग्री, 2 डिग्री, 3 डिग्री, 4 डिग्री, 4 डिग्री. अरे शायरी व्यतिरिक्त तर माझ्याकडे कुठलीही डिग्री नाहीये. तुम्ही फक्त माझी शायरी ऐकता, काहीतरी बोला ना. पांडेजी, ही ए, माणसं आम्हाला आमच्या पद्धतीने काम करू दे, नाहीतर परत भिडे भाऊंनी आम्हा सगळ्यांना फसवलंय. आता यांच्या घरी आम्ही कधीच पेपर टाकणार नाही. अरे काय साहेब, एक टेप लागलेला नोटीसाठी आपण चोरीच्या इल्जाम मध्ये फसवलं. साहेब, आम्ही खरं सांगतो, आम्ही चोर नाहीये साहेब. सगळ्यांना आत टाका. पांडेजी, यांच्यापैकी कोणीच चोर असू शकत नाही. एक काम करा मास्तर, हे केस तुम्हीच सोडवा. तुमची CID ची टीम तर तयार आहे. पांडे साहेब, तुम्ही नाराज नका हो. आमची काही इच्छा केस सोडवायची नाहीये. कसं आहे, भिडे असं म्हणाला कारण ही लोक रोज सोसायटीमध्ये येत राहतात, आम्ही ओळखतो यांना. जोपर्यंत ब्लू कार मिळणार नाही तोपर्यंत हे लोक गजाआड राहतील. पांडेजी, ब्लू कार ही तीच कार आहे जी सोसायटी मध्ये आली होती.